उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ दौरा आहे। राळेगावात जनसंवाद मेळाव्याचं सुद्धा आयोजन केलंय। तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा असणार आहे। यवतमाळ दौरा आहे, या निमित्ताने उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावरती आहेत। ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तसेच राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित करतील। पुसद येथील विठाबाई नगर वाशिम रोड येथे मोठी सभा सुद्धा होणार आहे। मोठ्या उत्साह या पुसद शहरातील तमाम आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा लावल्यानंतर जो आनंद मी लोकांच्या चेहऱ्यावर पाहत आहे, त्या ठिकाणी अतिशय चांगली तयारी या ठिकाणी झाली। महिलांची वेगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे, पुरुष मंडळीची सुद्धा वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि आमचे जे काही तरुण येणार आहेत, जे तरुण बेरोजगार तरुण येणार आहेत, त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे। या भागात कापूस पिकवणारा आमचा बंजारा समाजाचा शेतकरी हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्या सोबत जोडलेत। संदेश, उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे, कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे किती वेळामध्ये तिकडे पोहोचणार आहेत? नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत। आज त्यांची राळेगाव तसेच पुसद येथे सभा आयोजित केली आहे। जनसंवाद मेळावा या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। मतदारांसोबत ते संवाद साधणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा मानला जातो आणि याच मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी उबाठा गटाने कंबर कसलेली आहे आणि हा जो मतदारसंघ आहे तो यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा भावना गवळींचा मतदारसंघ मानला जातो आणि मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं सुद्धा वक्तव्य भावना गवळींनी केलं होतं। तर आता उद्धव ठाकरे या उभी फूट पडल्यानंतर भावना गवळींचा कसा समाचार घेतात या जनसंवाद मेळाव्यातून पाहावं लागेल। जगदीश, धन्यवाद संदेश दिलेल्या माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरे यांचा हा यवतमाळ दौरा आहे, या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सभा सुद्धा होणार आहेत, तसेच जनतेसोबत संवाद साधणार आहेत। जनसंवाद सुद्धा त्यांचा असणार आहे।